धरुष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः सदा सदा शिवसमारंभा शंकराचार्य मध्यमा अस्मदाचार्य पर्यंता वंदे गुरु परंपरा वंदे गुरु परंपरा आनंदाचे तू जेथे आटती प्रमाणांचे जळ सारिखे सकळ करो ठेले सद्गुरुनाथ महाराज की जय। एष सर्वेषु भूतेषु गूढोत्मा न प्रकाशते दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः। हा श्लोक हा मंत्र आपण काल घेतला होता आणि त्यानंतर त्याच्या पुढच्या मंत्राला पण आपण प्रारंभ केला होता आणि सांगितलं होतं की हा मंत्र मी जरा सविस्तर घेणार आहे उद्याला। आणि बघूया आपल्या सगळ्यांच्या इच्छेप्रमाणे याला पुन्हा थोडसा हात लावण्याचा वेळ येते आहे, कारण एष सर्वेषु भूतेषु गूढोत्मा न प्रकाशते हा एक प्रश्नार्थक चिन्ह शिल्लक राहिला आहे। सगळ्यांना असं वाटतं की सगळ्या भूतमात्रांमध्ये आत्मा असताना सर्व भूतमात्रांमध्ये आत्मा असताना तो आत्मा आम्हाला कळत का नाही? दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः। पण ज्यांची बुद्धी सूक्ष्म झाली आहे त्या सूक्ष्मदर्शी सत्पुरुषांना मात्र आत्मा स्पष्ट दिसतो, आम्हाला का दिसत नाही? म्हणून सर्व भूतमात्रांमध्ये असलेला आत्मा आम्हाला का दिसत नाही? समर्थ म्हणतात की जे जे भेटी जे भूत ते ते जाणीजे भगवंत। हा भक्ती योग निश्चित जाण माझा, जे जे भेटी जे भूत। आता सगळ्या भूतमात्रांमध्ये भगवंत आहे असं समर्थ म्हणतात। रीता ठावे राघवे विण नाही हा त्यांचा पुरावा आहे। त्रिभुवन संचले विठ्ठले गा हा तुकोबांनी दिलेला पुरावा आहे। हरी दिसे जनीवनी आत्मतत्वी नाथ महाराजांनी दिलेला पुरावा आहे। आणि माऊली म्हणते की सगळीकडे पांडुरंगच भरलेला आहे। आता सगळ्यांनी आपापले दाखले देऊन ठेवले आणि आपापले अनुभव सांगून ठेवले आणि आमचा अनुभव आहे गूढोत्मा न प्रकाशते। हा फरक का पडतो ह्या प्रश्नाचं आज मी उत्तर देणार, म्हणून थोडसा या मंत्राला सविस्तर घेण्याचा मी प्रयत्न करतो। शास्त्राचा असा नियम आहे की घटद्रष्टा घटात भिन्न। हा सगळ्यांना शास्त्र पाठ आहे, सगळ्यांना शास्त्र माहिती आहे। आता इथे 1,400 लोक जॉईन झाले आहेत।
तुम्हाला वर दिसणारा आकडा 116चा दिसत सुद्धा असेल, झाला 17. असं असताना या 1,200 लोकांना सर्वभूतेषु गूढात्मा प्रकाशते असं का नाही म्हणता आलं? न प्रकाशते असं का म्हणावं लागलं? आम्हाला सगळ्यांमध्ये आत्मा का दिसत नाही? कारण आमची शास्त्राची रचना तयार आहे, पण विचार रचना पक्की झालेली नाही. आणि हे स्पष्ट करायचं आहे मला आज. एक शास्त्र रचना सांगतो. घटद्रष्टा घटात भिन्न. सगळ्यांना पाठ आहे, सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना समजलेलं पण आहे. मग आता याच्यात दोष कुठे निर्माण होतो? लूपहोल कुठे आहे? आमच्या अभ्यासामध्ये काय गडबड होते, की ज्या गडबडीमुळे आम्हा 1,200 लोकांना भूतमात्रांमध्ये आत्मा दिसत नाही. याबद्दल मी तुम्हाला सांगतो. म्हणून शास्त्रवचन आहे घटद्रष्टा घटात भिन्न. हा आता घट जो आहे त्याला बघणारा घटापासून वेगळा आहे. पटलं सगळ्यांना? आधीपासून पटलं आहे. शंका घेण्याचा प्रश्न शिल्लक राहिलेला नाही. घटद्रष्टा घटात भिन्न. हा झालं, स्पष्ट झालं सगळं. मग आम्हाला भूतमात्रांमध्ये का दिसत नाही? या प्रश्नाचं उत्तर आहे अयम घटा, असं आपण घटाला बघतो. म्हणजे हा घट आहे असं आपण घटाला बघतो. म्हणजे घटाला बघणारा मी वेगळा आणि घट वेगळा. मग हा घट आहे हे न्यायशास्त्राने मान्य केलेला सिद्धांत आम्ही मान्य केलेला आहे. आता शरीरालाही आम्ही घट म्हणतो. मग शरीर हा घट आहे आणि मी घटाचा द्रष्टा आहे असा विचार आम्ही करत नाही. मातीच्या मडक्याच्या वेळेला हा घट आहे आणि मी घटाचा द्रष्टा आहे असा विचार करतो, मातीच्या घटाच्या वेळेला. पण शरीराच्या वेळेला मी शरीराचा द्रष्टा आहे असं विचार करत नाही. मीच आत्मा आहे म्हणजे द्रष्टाच शरीर आहे असं समजतो. कसं? मला तहान लागली, माझ्या शरीराला तहान लागली असं म्हणतो का हो आपण? माझ्या शरीराला भूक लागली असं म्हणतो का हो आपण? म्हणजे शास्त्र विवेचन करत असताना घटद्रष्टा घटात भिन्न हा असं म्हणतो, म्हणजे मी त्या घटापासून भिन्न आहे असं म्हणतो. शरीर हा घट आहे इथपर्यंत पुन्हा म्हणतो, पण मी शरीरापासून भिन्न आहे असं बोलतही नाही, असं वागतही नाही. मला तहान लागली, मला झोप लागली, मला भूक लागली, मी चालतो, मी बोलतो. मग आता माझं शरीर चालतं, माझं शरीर बोलतं असं म्हणतो का आपण? असं जर म्हटलं असतं तर घटद्रष्टा घटात भिन्न हा सिद्धांत आम्ही रुजवला असं झालं. मग असं म्हणावं का हो? म्हटलं तर जग आम्हाला काय म्हणेल? वेड म्हणेल. मग जगाच्या दृष्टीने जरी भाषा असं करत असलो जगासारखी, कारण बोली भाषा वेगळी असते, वस्तुस्थिती वेगळी असते. पायात चप्पल घालतो अशी ही बोली भाषा आहे, पण वस्तुस्थिती चपलेत पाय घालतो अशी आहे. जातं कुठे गेलं? जातं कधी जातच नाही. जे कधीच जात नाही त्याला आम्ही जातं म्हणतो. बोली भाषा वेगळी असते, वस्तुस्थिती वेगळी असते. मग घट हा घट बघणाऱ्यापासून वेगळा आहे हे शास्त्रवचन बरोबर आहे. देह हा घट आहे इथपर्यंत बरोबर आहे, पण देह हा घट आहे हे म्हणणारा घटापासून वेगळा आहे. पण मी म्हणतो असं म्हणतो. मग आता मी म्हंटल म्हणजे द्रष्टा म्हटला असं झालं की नाही अर्थ? आणि इथे सगळी गडबड झाल्यामुळे
देहाच्या बाबतीत हा हे शास्त्र वचन लावताना चूक होते. आणि मग देहाला काहीही आघात झाला की मला आघात झाला असं वाटतं. हास्यास्पद गोष्ट सांगू का? हसणार नाही तुम्ही, कारण बोलभाषात सराव झालाय त्याचा, म्हणून. माझा अपमान झाला. देहाचा अपमान होतो का हो कधी? देहाचा सन्मान होतो का हो कधी? सोन्याचा मुकुट जरी घातला तरी देहाचा सन्मान होतो का? देहाला कळतं का मला भारी कपडा घातलाय की हलका कपडा घातलाय? मला सोन्याचा मुकुट घातला आहे की अंगठी गोफ घातला आहे, हे देहाला कळतं का? जर हे देहाला कळत नाही, जर देह हे जाणत नाही, तर मग देहाचा मान आणि देहाचा अपमान हा शब्द आलाच कुठून? देहाचा मान होऊ शकत नाही, देहाचा अपमान होऊ शकत नाही, पण मी स्वतःला देह समजतो. आणि देह हा अचेतन जड असताना सुद्धा चेतन आहे असं समजतो, आणि तो आत्मा आहे असं समजतो. तो देह मी आहे असं समजतो. असा मी चार्वाकाचा पट्ट शिष्य आहे. कोण आहे? कोणाचा शिष्य आहे हो मी? चार्वाकाचा पट्ट शिष्य आहे. आणि चार्वाकाचा शिष्य व्हावं की सद्गुरूंचा शिष्य व्हावं? मला तहान लागली, मला गाढ झोप लागली, मला काही कळत नाही, माझ्या बुद्धीला काही कळत नाही की मला काही कळत नाही. आणि म्हणून घटद्रष्टा घटात भिन्ना हा सिद्धांत देहाच्या बाबत जेव्हा अप्लाय केला जातो, तेव्हा देहालाच आत्मा समजतो आणि आम्ही चार्वाकाचे फॉलोअर होतो. आणि देहाला आत्म समजल्यामुळे एष सर्वेषु भूतेषु सगळ्या भूतमात्रांचे देह दिसतात, पण त्यातला आत्मा दिसत नाही, कारण विचारसरणी चुकली आहे. गडबड कुठे झाली आहे? विचारसरणीमध्ये झाली आहे. मी शरीर आहे असं समजल्यामुळे शरीराशी तादात्म्य पावलो, शरीराला आत्मा म्हणून घेतला, म्हणून मग हे सगळं जे झालं याचं कारण माया. नाहम प्रकाशः सर्वस्य योगमाया समावृत. मायेने आवृत्त झाल्यामुळे माझ्या अंतरंगामध्ये आत्मा असून सुद्धा दिसत नाही. किती प्रयत्न केला, सापडेल का हो आत्मा? तरंगाने पाण्याला शोधायचा प्रयत्न केला, तरंगाला पाणी सापडेल का हो? कापडाला सूत सापडेल का हो? अहो, कापड म्हणजे सूत, तरंग म्हणजेच पाणी, आणि अलंकार म्हणजे सुवर्ण. तद्वत जीव म्हणजेच ब्रह्म हो. म्हणून जीव जोपर्यंत ब्रह्माला शोधण्याचा प्रयत्न करतो, तोपर्यंत त्याला गूढ असलेला आत्मा किंवा ब्रह्म सापडत नाही, नाही आणि नाही. मग तुम्ही म्हणाल बरं झालं, आजपासून शोध बंद, असा त्याचा अर्थ नाही आहे. त्याचा अर्थ असा आहे की मी तो आहे असा शोध घेतला पाहिजे. मला त्याचा शोध घ्यायचा आहे अशी शोधूनही नाहीये. आपण सीबीआय नाहीये, आपण गुप्तचर नाहीये, आपण रॉ नाहीये, आपण सीबीआय नाहीये. दुसऱ्याचा शोध घेत असतात. जीव ब्रह्माचा शोध घेण्यासाठी जीवाला दुसऱ्याचा शोध घ्यावा लागत नाही. जीव स्वतःच ब्रह्मरूप असल्यामुळे, जीव स्वतःच ब्रह्मरूप असल्यामुळे जीवाला अन्य कुणाचाही शोध घेण्याची गरज नाही. म्हणून लहर डोंडे पाणी को, तरंग जर पाण्याला शोधायला जाईल तरंग म्हणून, तर
तर त्याला पाणी सापडणार आहे का? कपडा सुताला शोधायला जाईल. आता कितीही बाहेर गेला तरी कपड्याला बाहेर सूत सापडणार आहे का? अलंकाराला सुवर्ण शोधण्यासाठी किती दूर जावं लागेल? तिनो ऊतके ऊत. त्याप्रमाणे जीवाला ब्रह्म शोधण्यासाठी किंवा आत्मा शोधण्यासाठी बाहेर जावं लागणार नाही, कारण जीव ब्रह्मैव ना. जीव हा स्वतःच ब्रह्मरूप असल्यामुळे, मी हा स्वतःच आत्मरूप असल्यामुळे, मी आत्मा आहे याचा अभ्यास व्हायला पाहिजे. मला आत्म्याला शोधण्यासाठी अन्यत्र धावण्याची गरज नाही. म्हणून सर्व पदार्थांच्या अंतर्यामी असलेला आत्मा उघड असून सुद्धा सर्वांना दिसत नाही, पण सूक्ष्मदर्शी पुरुषांना मात्र त्यांच्या सूक्ष्म बुद्धीने तो कळतो. एष सर्वेषु भूतेषु. आणि म्हणून काकांनी सुरुवात केली, जड वनस्पती जीवा आणि 33 कोटी देवा, शेखी अव्यक्त तत्वा माझी आत्मा लपे. आत्मा 33 कोटी शरीरांच्या सुद्धा पलीकडे आहे. 33 कोटी देवतांच्या सुद्धा पलीकडे आहे. सर्व जीवांच्या शरीराच्या सुद्धा वेगळं आहे आणि अव्यक्त तत्वाच्या पेक्षाही वेगळा आहे. तो त्याच्याही आड लपून राहिलेला आहे. काल उदाहरण दिलं होतं आणि ते उदाहरण साधिकेला आवडलं. लहानपणी आपण बिस्किट खात होतो आणि ते हरणाच्या आकाराचं, कुत्र्याच्या आकाराचं, गायींच्या आकाराचं, पक्ष्यांच्या आकाराचं असायचं. आणि मग आम्हाला हा आकार नको, तो आकार पाहिजे, तो आकार नको, तो आकार पाहिजे, असं आम्हाला वाटायचं. आणि ते आकार मिळाले की आम्हाला आनंद व्हायचा. बिस्किटाचा आनंद आहे की आकाराचा आनंद आहे? आम्ही प्रकारामध्ये रमतो, आकारामध्ये रमतो आणि वस्तुस्थिती आमच्यापासून दूर निघून जाते. म्हणून आम्ही देहामध्ये रमतो, आम्ही भूतमात्रांमध्ये रमतो. त्या भूतमात्रांमधलं भूतत्व म्हणजे तत्व नावाची जी गोष्ट आहे ती आमच्यासाठी गूढच राहून जाते. आता पशु पक्षी, हरिण, कुत्रा या आकाराचे जे बिस्किट आहे, या आकारात आकार अध्यस्त आहे आणि बिस्किट अधिष्ठान आहे. आकार अध्यस्त आहे आणि बिस्किट अधिष्ठान आहे. ज्याला कोणाला हे उदाहरण लक्षात आलं नसेल त्याच्यासाठी अजून एक उदाहरण देतो. लग्नामध्ये रुखवंत करायचे आणि ते साखरेचे किंवा मिठाचे असायचे. साखरेचा सोफा सेट, साखरेचा टीपॉय, साखरेची खुर्ची, असं सगळं केल्यानंतर आकार जरी त्याचा सोफा सेट, टीपॉय आणि खुर्ची असा असला तरी प्रकार साखरच आहे आणि अनुभव गोडी एवढाच आहे. तसं आमच्याकडे आकार जरी प्रत्येक जीवाचा वेगवेगळा असला, पशु, पक्षी, वनस्पती, प्राणी आणि मनुष्य सगळे प्रकार याच्यामध्ये येऊन गेले. आता ह्या सगळ्यांमध्ये आकार भिन्न आहे, सगळ्यांचे प्रकार भिन्न आहे, परंतु अधिष्ठान आत्मा एकच आहे. आणि हे जोपर्यंत आम्ही जाणून घेत नाही, जोपर्यंत आम्हाला हे कळत नाही, तोपर्यंत गूढ असा आत्मा आम्हाला दृग्गोचर होत नाही, दृष्टीला आकलन होत नाही. प्रत्येक जीवाच्या दृष्टीवर अविद्यारूपी आवरण आहे आणि याच कारण जीव विषयी आहे, जीव पामर आहे, लाचार आहे. विषयांच्या मागे धावण्यासाठी जीव लाचार आहे. धावत असे बुद्धी सैरा माये पाठी. लहानसं खेळणं असतं, किल्लीचं किंवा सेलवर चालणार, आणि ते खेळणं
जसं जातो समोर, तसा तसा रांगत असलेला मुलगा त्या खेळण्याच्या मागे जातो. त्याला खूप आनंद होतो की हे खेळणं चालतंय, हे खेळणं धावतंय. त्या खेळण्याकडे पाहून त्याला अतिशय आनंद होतो. पण त्या खेळण्याच्या आतमधलं तत्व त्याच्या आई वडिलांना माहिती असल्यामुळे ते त्या खेळण्याच्या धावण्याने आनंदित होत नाही. कारण त्यांना अधिष्ठान माहिती आहे. एकदा अधिष्ठान कळलं की स्थैर्य येतं, स्थिरता येते. आणि अध्यस्त ज्याच्या अंतःकरणामध्ये ठाण मांडून बसतो, तो आकार आणि प्रकारामध्ये मोडीत निघतो. पुनरपि जननम पुनरपि मरण. आणि म्हणून नुसतं बघण्याने, नुसतं चलनाने, नुसत्या बोलण्याने, केवळ मनन आणि निधिध्यासनाने सुद्धा आत्मा सापडत नाही. नायमात्मा प्रवचनेन लभ्य. मातीच्या खेळण्याचं नामरूप बदलता येईल, पण माती नाही काढता येत. ओल्या मातीची कुत्रा केला, कुत्रा काढला, नाही बरं वाटलं, पुन्हा तो गोळा करून टाकला, मोडून टाकला आणि त्याची गाय केली. आता ज्या मातीच्या गोळ्याचा कुत्रा केला होता त्याला कुत्रा हे नाम दिलं होतं. त्याच गोळ्याची आता गाय केली, त्याला गाय हे नाव दिलं. म्हणजे नाम आणि रूप हे मोडता येतं, हे घडवता येतं, पण माती घडवता येत नाही. तसं अधिष्ठान घडवता येत नाही. म्हणून पृथ्वी जल अग्नी वायू आकाश याच्यामध्ये ब्रह्मतत्व सामावलेलं आहे. वास्तविक ब्रह्म हे नाम रूपाच्या अतीत आहे. ते पृथ्वीमध्ये पण आहे, आपामध्ये पण आहे, जलामध्ये पण आहे. आप म्हणजे जल, अग्नीमध्ये पण आहे, वायूमध्ये पण आहे आणि तेजामध्ये पण आहे. आणि पृथ्वी आप तेज वायू आकाशाचा देह झालेला आहे. म्हणून जे जे बेटी जे भूत ते ते जाणीजे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण माझा. काकांनी सुंदर ओवी दिली आहे. पण आत्मा राहे लपोने स्वमायेची आच्छादनी, पाठी तया ते घालूनी धावती जीव. आत्मा राहे लपोने स्वमायेची आच्छादनी. आत्मा कुठे लपलाय? मायेच्याच आच्छादनामध्ये लपलेला आहे. म्हणून मायेला स्वाश्रया म्हणतात. मायेला स्वाश्रया म्हणतात. ती स्वच्या आश्रयाने राहते. आपण स्वाच्छादनी सुद्धा म्हणू, स्वच्या आच्छादनामध्ये राहते. पण तरी स्वला माया लपवते. स्वच्या आच्छादनात माया नाही राहत, मायेच्या आच्छादनात स्व असतो. पाठी तया ते घालून धावती जीव. शब्द बदलला, वाक्य बदललं बरं का. आणि म्हणून गुरोत्मान प्रकाशत आहे. सगळ्यांचं अंतरंग स्वरूप आत्मा असून सुद्धा हा आत्मा आम्हाला गवसत नाही. तो आमच्यासाठी दुर्विज्ञेय आहे. तो आमच्यासाठी जड झालेला आहे. आणि असा जो जड आत्मा आहे तो आम्हाला कळत नाही. वास्तविक आत्मा सूक्ष्म आहे. परंतु या मायेने देहाला आत्मा समजल्यामुळे आत्मा जड झाला असं म्हणावं लागतं. आत्मा त्यामुळे गूढच राहून जातो. कोणी देहाला आत्मा समजतात, कोणी प्राणाला आत्मा समजतात, कोणी बुद्धीला आत्मा समजतात. आणि त्यामुळे आत्म्याला जड समजतात. आत्मा जड नाही, आत्मा चेतन आहे. आत्मा स्थूल नाही, आत्मा सूक्ष्म आहे. आत्मा सावयव नाही, आत्मा निरवयव आहे. आत्मा रूपवान नाही, आत्मा अरूप आहे. म्हणून आत्म्याला ज्याला आकार नाही, म्हणून आत्मा निराकार आहे. म्हणून आत्म्याला नामही नाही आणि रूपही नाही. म्हणून ब्रह्माला ब्रह्म हे नाव, आत्म्याला आत्मा हे नाव आमच्या समजुतीसाठी ठेवलेलं आहे.
वास्तविक आत्मा किंवा ब्रह्म हे ब्रह्मस्वरूपाचे नाव नाहीत नाहीत आणि नाहीत. नाव कोणाला राहील? ज्याला रूप असेल त्याला नाव राहील. घड्याळ आहे, मग तिला घड्याळ हे नाव झालं. पेन आहे म्हणून त्याला पेन हे नाव झालं. टेबल आहे म्हणून त्याला टेबल हे नाव दिलं. म्हणून शरीर आहे त्याला शरीर हे नाव झालं, पण आत्म्याला नाव नाही, कारण त्याला कुठलाच आकार नाही. आणि ज्याला कुठलाच आकार नाही त्याला जाणून घ्यायचं असेल तर मग कठीणच आहे की नाही. म्हणून आत्मा दुर्विज्ञेय आहे असं कठोपनिषद सांगतं, असं केनोपनिषद सांगतं. आत्म्याला लपण्याच्या जागा नाही आहे, तरी आत्मा लपलाय असं कसं म्हणतात? आत्मा सर्व व्याप्त आहे आणि सर्व व्याप्त वस्तू लपून कशी शकेल? आत्म्याला लपवण्यासाठी आत्म्यापेक्षा मोठी वस्तू लागेल की नाही झाकण्याकरता? एखादी वस्तू टोपलीमध्ये झाकली आहे म्हणजे त्या वस्तूपेक्षा टोपली मोठी आहे. एखादी वस्तू ताडपत्रीमध्ये झाकली आहे म्हणजे त्या वस्तूपेक्षा ताडपत्री मोठी आहे. मग आत्म्याला झाकण्यासाठी मोठी माया आणलेली आहे का? नाही. माया आत्म्याला झाकू शकत नाही, पण झाकल्याचा भास निर्माण करू शकते. म्हणजे काय हो? हे असं कसं बोलता? तुमचा बोलात बोल नाही. तुम्ही आत्म्याला दुर्विज्ञेय आहे असं म्हणता, आत्म्यापेक्षा मोठं काही नाही असं म्हणता, आत्मा सगळीकडे व्यापला आहे असं म्हणता, त्याला कोणी झाकू शकत नाही असं म्हणता, तरी सुद्धा तो झाकला आहे असं म्हणता. आणि ते झाकणं हा सुद्धा भास आहे असं म्हणता. असं कसं म्हणता? एवढा मोठा सूर्य ज्यांनी आपला सगळा विश्वाला प्रकाश दिलेला आहे, त्या सूर्याच्या समोर जर अंगठा केला तर अंगठ्याच्या आत सूर्य लपलेला असतो. आम्हाच्या डोळ्याला सूर्य दिसत नाही. ज्याला नसेल जमत त्यांनी हात करावा असा, आणि असा हात डोळ्याच्या आड केला तर सूर्य दिसत नाही. म्हणजे हाताने सूर्य झाकला की डोळा झाकला हो. आणि तसंच आहे, आत्मा देहाने झाकल्यासारखा वाटतो. आत्मा देहाने पूर्णतः झाकल्या जात नाही. आम्ही आपलं काय करतो आहे, डोळे बंद करून तसं ग्राह्य मानतो. म्हणून गुडा हा संवृत्त हा. भगवत पूज्यपाद म्हणतात की मी इंद्रिय आहे, मी मन आहे, मी प्राण आहे याचा अभिमान धरल्यामुळे मी पाहतो, मी ऐकतो, मी चिंतन करतो, मी चालतो, मी बोलतो, मी झोपतो, अशा पद्धतीने मी देह आहे असं समजतो आणि आत्मा आहे हे समजण्याचं राहून जात. अहम साक्षीती यो नित्याम. मी चालतो, बोलतो, उठतो, बसतो, झोपतो हे सगळं त्या क्रिया होईपर्यंत आहे. क्रियेनंतर क्रियेच्या मध्ये क्रिया थांबली असताना पुन्हा आत्माच आहे ना. आत्मा आहे म्हणूनच शरीर क्रिया करू शकतं, पाहणं, उठणं, बसणं, श्वास घेणं, नाही तर करू शकत नाही. आणि म्हणून आम्ही झाकून घेतलं हो अंगठ्यानी सूर्य, आम्ही झाकून घेतला हो ताडपत्रीनी कापूस, आम्ही झाकून घेतलं हो लहानशा गोष्टींनी मोठी गोष्ट झाकून आम्ही घेतली. जर आता आम्हाला या झाकण्यातून बाजूला यायचं असेल तर आम्हाला आमच्या जीवनाचा उद्धार करून घ्यावा लागेल, आणि तो करण्यासाठी समर्थ सद्गुरू पाहिजे. समर्थ सद्गुरू असल्याशिवाय हे शक्य नाही. पण सद्गुरू समर्थ आहे पण मीच झालो नाही समर्थ, मग काय आनंदाची गोष्ट आहे का? आत्मा पूर्णपणे काय म्हणतात आहे, ओवी काय आहे? आत्मा हा परिपूर्ण आहे, आत्मा हा पूर्ण आहे. म्हणून आत्म्याला किंवा ब्रह्माला अवयव नसल्यामुळे, रूप नसल्यामुळे त्यांना नाम सुद्धा नाही. म्हणून ब्रह्म आणि आत्मा हे ब्रह्मस्वरूपाचे नाव नाहीत. हे त्यांच्यावर केलेले अध्यारोप आहेत.
जे ते नसताना त्यांच्यावर केलेले अध्यारोप आहेत. आणि हे अध्यारोप ही अविद्या आहे. हिला निराकरण करण्यासाठी विद्येचा अभ्यास करावा लागतो. सा विद्या सा परांगती. सा विद्या या विद्या सा परागती. ती विद्या आहे जी परमगतीला घेऊन जाते. ती सर्वश्रेष्ठ तत्वापर्यंत मला नेऊन पोचवते. ते श्रेष्ठ तत्व संतांनी पाहिलं आहे आणि माया लाघवी आहे आणि ती स्वरूपाला लपवते. असं असताना सुद्धा दैवी येशा गुणमयी मम माया दुरत्यया. कठीण आहे हो. कोणाला कळते हो? माम एव ये प्रपद्यन्ते माया मेताम लभन्ते ते. जे मला जाणतात त्यांच्या आड माया नाही. मी म्हणती देहा वानिती विषया मोहा ईशना त्रयींच्या गुहा न सोडती की. ही जी स्थूल बुद्धी आहे यांनी आत्मा कळत नाही. म्हणून एकाग्र बुद्धीने आत्मा कळतो. सूक्ष्माती सूक्ष्म बुद्धीने आत्मा कळतो. दृश्यते त्वग्र या बुद्ध्या. दृश्यते त्वग्र या बुद्ध्या सूक्ष्म या सूक्ष्मदर्शी. सद्गुरु म्हणे तो तुची शास्त्र सांगे तैसेची संत ही म्हणती तिची न कळे कोणा. संत सांगतात तेच ओळखलं पाहिजे. शास्त्र सांगतं तेच जाणून घेतलं पाहिजे. दुसरं काही जाणून घेऊन होणार नाही. सद्गुरु म्हणे ते तूची. काय म्हणतात सद्गुरु? ते तू आहेस. काय म्हणतात सद्गुरु? ते तू आहेस. शास्त्र पण तेच सांगतात. संत ही पण तेच म्हणतात. सद्गुरु, शास्त्र आणि संत तिघांनी सांगितलेली गोष्ट एकच आहे. तरीही आमचा त्यावर विश्वास बसत नसल्यामुळे आम्हाला तसा अनुभव येत नाही. कसं आहे म्हणतात ते? अमर आहे असं, अनादि आहे असं, आनंद आहे असं म्हणतात. मीची परिपूर्ण नांदे माझेने विश्व हे कोंदे. विश्व मीची. मीच विश्व झालो म्हणतात. आत्मा अमर आहे कारण तो जन्मलाच नाही, त्यामुळे त्याला मरण्याचा प्रश्न नाही. आत्मा अनादी आहे कारण त्याच्या आधी कोणीही नाही. आणि आत्मा आनंदी आहे कारण विषय सापेक्ष सुख दुःखाशी त्याचा संबंध नाही. तो विषय निरपेक्ष असल्यामुळे आनंद हा त्याचा स्वभाव आहे. म्हणून सच्चिदानंद या आत्म्याच्या व्यावृत्ती आहेत. नामाभिधान नाही आणि गुणही नाहीत. हे आत्म्याचे गुणही नाहीत, आत्म्याचे नामाभिधानही नाही. आत्म्याची व्यावृत्ती आहे. मीची परिपूर्ण नांदे माझेनी विश्व हे कोंदे. विश्व मीची. आणि म्हणून मी अमर आहे, मी अनादी आहे, मी आनंदी आहे, मी परिपूर्ण आहे. मी विश्वामध्ये सामावलो आहे आणि विश्व माझ्यामुळे अस्तित्वात आहे. मी विश्वात आहे, विश्व माझ्यात नाही आहे. लक्षात ठेवा. 9वा अध्याय बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल भगवद्गीतेचा. मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचर. हा एक भाग आहे. आणि म्हणून माझ्या ठिकाणी मी सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी आहे. माझ्यामध्ये भूतमात्र नाही. जगत माझ्या अधिष्ठानावर आहे. मी जगतात आहे, जगत माझ्यात नाही. फरक लक्षात ठेवा. ऐसेनी शुद्ध आणि शांता
विरक्ता येई चित्ता ते सूक्ष्मत माते झोंबता ज्ञान होई. असं शुद्ध आणि शांत चित्त मला करावं लागेल. ज्याच्याशी मिळायचं आहे त्याच्याशी एकरूप व्हावं लागेल की नाही. आणि त्याच्याशी एकरूप व्हायचं असेल तर त्याच्या सारखं व्हावं. कसं व्हावं लागतं? त्याच्या सारखं व्हावं लागतं. त्याच्या सारखं झालं की मग बरोबर झालं. शुद्ध व शांत चित्त वैराग्याचे बळाने सूक्ष्मातल्या सूक्ष्म आत्म्याला गवसणी घालता येते. म्हणजे आत्म्याला गवसणी घालण्यासाठी चित्त शुद्ध लागतं, चित्त शांत लागतं, तेव्हाच आत्म्याला गवसणी घालता येते. अज्ञानी जीवाला, साधकाला कितीही उपदेश दिला की तू ब्रह्म आहे, तरीही त्याला ते खरं वाटत नाही. तो आवानो, तो मांडोलवो, त्याला ते खरं वाटत नाही. त्याला मी वडील आहे, मी आई आहे, मी गरीब आहे, मी श्रीमंत आहे, मी तरुण आहे, मी म्हातारा आहे, ह्याच गोष्टी पटतात. मी आत्मा आहे हे पटत नाही. मी हे शास्त्र वर्षानुवर्ष ऐकून सुद्धा जर मी दुःखी राहत असेल, जर मी चिंताग्रस्त राहत असेल, मला असं जर असेल तर प्रवचन करून सुद्धा मला फक्त शाब्दिक ज्ञान झालेलं आहे, अपरोक्षत्वाची जाणीव झालेली नाही, अपरोक्षत्वाचा स्पर्श झाला नाही. मी विपरीत रूपाने जाणलं आहे, वास्तविक स्वरूप जाणलेलं नाही. ते कोण जाणलं? सूक्ष्मया हा सूक्ष्मदर्शिभी. ज्यांनी सूक्ष्मत्व जाणलं आहे, ज्यांनी सूक्ष्मत्व जाणलं आहे त्यांनी ते जाणलेलं आहे. ज्यांनी सूक्ष्मत्व नाही जाणलं त्यांना ते कळलं नाही. म्हणून सूक्ष्मत्वाचा अभ्यास ज्यांनी केला त्या संतांना शरण जाणं गरजेचं आहे. एकाग्रता हळूहळू सूक्ष्म रूपतेमध्ये ऐक्य पावते आणि तिथेच आत्मरूपता येते. यासाठी एकाग्र व्हायला खूप मेहनत करावी लागते, अत्यंत चिकाटी लागते, सातत्य लागतं. प्रवचन ऐकत असताना एकाग्र होता होता काही ऐकतो आणि काही सुटत, ऐकलेल्यातलं काही विसरतो. पण नोटा मोजताना आम्ही चुकत नाही, विसरत नाही, काही सुटत नाही. प्रवचनात सुटल्याशिवाय राहत नाही. स्थलत्याग होता, राहिलं सुलं निघून जात. म्हणून सूक्ष्म तत्वाशी एकाग्रता जर साधायची असेल तर निष्काम कर्म केलं पाहिजे, निष्काम उपासना केली पाहिजे. वेदविहित निष्काम कर्मातून चित्त शुद्धी होते, वेदविहित निष्काम कर्मातून चित्ताची शांती होते आणि चित्त शुद्धी आणि चित्त शांती कमावल्यानंतरच एकाग्रता होऊ शकते. तोपर्यंत सूक्ष्मत्वामध्ये प्रवेश होत नाही, नाही आणि नाही. अशी जी सूक्ष्म बुद्धी असते त्या सूक्ष्म बुद्धीला वैराग्य आलेलं असतं. ऐसी बुद्धी विरागी जीवा उपासनेसी जागी, तिची मुमुक्षुत्वे भोगी आत्मरूप. पहिले ज्याला विष्णुपद म्हटलेलं आहे तोच हा पुरुष आहे. आणि त्याला पुरुष म्हटल्यामुळे भाष्यकार या ठिकाणी म्हणतात, नाम रूप कर्म यांचा प्रविलाप करा आणि तो प्रविलाप करून आत्मरूप व्हा. असं आत्मरूप होण्यासाठी मी काय केलं पाहिजे? त्याला लय चिंतनाचा अभ्यास असा म्हणतात. हा लय चिंतनाचा अभ्यास मी कसा केला पाहिजे यासाठी उद्या लय चिंतन हा विषय घेणार आहे. फार मोलाचा ध्यान साधनेचा विषय आहे, लक्षात ठेवा. आणि हा विषय उद्या घेऊया आपण ठरल्याप्रमाणे. मंत्र क्रमांक 13, अध्याय 1, वल्ली 3, मंत्र क्रमांक 13 उद्या घेऊया. लय चिंतन. यच्छेन वांग मनसी प्राज्ञस तद्यच्छेद्यात न आत्मनी ज्ञानमात्मनी महती नियच्छेद शांत आत्मनी.
नीलाताईंचं ऐकून ऐकून एवढं म्हणता यायला लागलाय. उद्या पुन्हा त्यांचं नीट ऐकून घेऊ आणि तसं म्हणण्याचा आपण प्रयत्न करू आणि त्यावरचं चिंतन उद्या आपण प्रगट करण्याचा प्रयत्न करू. आज आपण इथे थांबूया. राम कृष्ण हरी. सगळ्यांना वंदन करतो. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी बोले. रामकृष्ण हरी. राम कृष्ण राम कृष्ण रामकृष्ण. उमाताई रामकृष्ण.